नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. रिक्रुटमेंट कॅलेंडर मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोडचं प्रसिद्ध झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या जागा होत्या त्याबद्दलचं तर पाहू शकता. या ठिकाणी मित्रांनो डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोड औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता रिक्रुटमेंट कॅलेंडर आलेलं आहे त्यांचं. या ठिकाणी इंटरव्ह्यूपर्यंत मित्रांनो संपूर्ण कॅलेंडर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केले तेही कमेंटमध्ये सांगा. त्याबद्दल नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर बघा मित्रांनो, प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टनुसार आता वेगवेगळी प्रोसेस होणार आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं होतं सकाळच्या व्हिडिओमध्ये की हायकोर्ट ऑफ बॉम्बेने मित्रांनो स्टेनोग्राफर या पदासाठी तुमची काय केली आहे, पात्र उमेदवारांची ही लिस्ट जी आहे प्रसिद्ध केलेली आहे. तर मित्रांनो सध्या आता स्टेनोग्राफरची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही म्हणाल की मग आता तुमची जी सेकंड आन्सर की आहे ती येणार आहे की नाही. तर मित्रांनो 100% तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती येणार आहे आणि ती खूप लवकर मित्रांनो येईल, कारण की प्रोसेस मित्रांनो सुरू आहे. आता आपल्याला माहिती असेल स्टेनोग्राफरची मित्रांनो कुठलीच प्रोसेस झालेली नव्हती. ह्यांची ही पहिलीच प्रोसेस आहे. डायरेक्टली इंटरव्ह्यूपर्यंत पूर्णच प्रोसेस मित्रांनो यांनी आता सुरू केलेली आहे स्टेनोग्राफर पदाची. परंतु लिपिक आणि मित्रांनो हमाल आणि सिपाई या पदाची तुमची परीक्षा घेण्यात आली होती. पहिली आन्सर की आलेली आहे आणि दुसरी आन्सर की देखील लवकरच येईल. त्याच्याबद्दल मित्रांनो हे वेळापत्रक नाही, ही गोष्ट लक्षात राहू द्या. फक्त हे स्टेनोबद्दल वेळापत्रक तुमचे प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोड वाईज आलेलं आहे. आणि मित्रांनो तुमची सिपाई हमाल पदाची देखील मित्रांनो अशीच या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट कोडच्या वेबसाईटवरती वेगवेगळी तुम्हाला याची वेळापत्रकं पाहायला भेटतील. त्याच्या अगोदर मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्यांदा तुमची सेकंड आन्सर की येईल आणि त्याच्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन देखील होणार आहे. मग ही सेकंड आन्सर की आणि नॉर्मलायझेशनचे तुमचे गुण आहेत ते मित्रांनो एकत्रित देखील येऊ शकतात. जसं की मित्रांनो या ठिकाणी येऊ शकतं आफ्टर ऑब्जेक्शनचे तुमचे गुण आणि नंतर मित्रांनो येऊ शकतं आफ्टर नॉर्मलायझेशनचे तुमचे गुण. अशा पद्धतीने एक लिस्ट अजून तुमची प्रसिद्ध होईल TCS कडून मित्रांनो. त्याच्यानंतर मग प्रत्येक जिल्हा न्यायालयाकडून मित्रांनो तुमची साफसफाई चाचणी वगैरे ती होणार आहे. तर बघा आता मित्रांनो महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोड वाईज तुमची स्टेनोग्राफरचं वेळापत्रक आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं वेळापत्रक असणार आहे आणि असंच मित्रांनो शिपाई हमालचं पदाचं देखील असणार आहे, लिपिक पदाचं असणार आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोडची वेगवेगळी डेट असणार आहे. तर बघा जसं की आपण या ठिकाणी पाहूया छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोडचं. याच्यामध्ये काय म्हटले पहा, रिक्रुटमेंट कॅलेंडर पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3चं. आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो जे वेळापत्रक आलेलं आहे स्टेनोचं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं वेळापत्रकाची लिंक शेअर करत आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकतात. तर पहा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एलिजिबल कॅन्डिडेट शॅल टेंडर प्रिंट आउट ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड जे आहे तुमचं हॉल तिकीट तुम्हाला कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जमा करायचं आहे मित्रांनो सकाळी 10:30 ते 6 वाजेपर्यंत आणि तिथून तुमचं ॲडमिट कार्ड प्रमाणित करून घ्यायचं आहे. तर हे 15 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत या ठिकाणी तुमचं डेट तुम्हाला असणार आहे. तर या वेळेमध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर मित्रांनो पहा 27 मे 2024ला इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट होईल. तुमची रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे, एक्झाम टाईम दिला आहे पहा. त्यानंतर 29 तारखेला लगेच 2 दिवसामध्येच मित्रांनो या ठिकाणी मराठी शॉर्ट हँड टेस्ट तुमची होणार आहे. रिपोर्टिंग टाईम सकाळी 9:30 असणार आहे. एक्झाम टाईम 10 चालू होईल, अर्धा तास अगोदर बोलवलं गेलेलं आहे. त्यानंतर पहा लगेच रिझल्ट तुमचा लागणार आहे मित्रांनो. आणि असंच कॅलेंडर मित्रांनो, असंच टाईम टेबल तुमचं सिपाई हमाल पदाचं आणि लिपिक पदाचं देखील प्रसिद्ध होईल. हे कधी प्रसिद्ध होईल मित्रांनो, ज्यावेळेस तुमची सेकंड आन्सर की येईल आणि नॉर्मलायझेशन होईल, त्याच्यानंतर तुमचं असं कॅलेंडर प्रसिद्ध होणार आहे. तर बघा 31 तारखेला लगेच रिझल्ट लागणार आहे शॉर्ट हँड टायपिंग इंग्लिश आणि मराठीचा. त्यानंतर 1/6ला लगेच तुमचं मराठी टायपिंग टेस्ट आणि रिझल्ट फॉलो बाय इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑन दी सेम डेला लगेच रिझल्ट लागेल. तर त्याच्यानंतर पहा 3 तारखेला लगेच, आता 3/6 जूनमध्ये ही प्रोसेस गेली मित्रांनो. आता पहा जूनमध्ये चालू झाली प्रोसेस. इंग्लिश टायपिंग टेस्टचा रिझल्ट तुमचा जूनमध्ये परत एकदा लागेल आणि त्यानंतर 10 जून 2024ला इंटरव्ह्यू तुमचा होईल. तर याच्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट इंटरव्ह्यूला तुम्हाला घेऊन जायचे. तर हे कुठलं आहे, छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोडचं मित्रांनो हे संपूर्ण टाइम टेबल आलं आहे. तसंच मित्रांनो पाहू शकता डिस्ट्रिक्ट कोड लातूरचं देखील आलेलं आहे. यांची देखील प्रक्रिया यांनी मित्रांनो 31 मे पर्यंतच प्रक्रिया ठेवली आहे. इंटरव्ह्यू 31 मेला डायरेक्टली यांचा आहे. तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर ही दुसरं टाइम टेबल आहे. अजून पहा कोर्ट्स ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई यांचं देखील पाहू शकता 4 जूनपर्यंत गेलेला इंटरव्ह्यू. तर स्टेनोग्राफर पदाचा असंच तुमचं सिपाई हमाल पदाचं देखील येईल मित्रांनो. तर हे प्रत्येक जिल्ह्यानुसार आता काय व्हायला लागले, टाइम टेबल प्रसिद्ध व्हायला लागले प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोडचं मित्रांनो. तर पूर्ण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात किंवा ecourse.gov.in ecourse होम इंडेक्स याच्यावरती देखील पाहायला भेटेल. तर मित्रांनो प्रोसेस सुरू झालेली आहे
हायकोर्ट ऑफ बॉम्बेकडनं मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रेड 3ची, याच्यानंतर तुमची शिपाई लिपिकची देखील कधीही येऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो तुमची टायपिंग चालू राहू द्या लिपिक पदासाठी, आणि शिपाई हमाल पदासाठी तर काही मित्रांनो तुमची जी साफसफाई चाचणी होणार आहे त्यासाठी वेगळी तयारी करण्याची गरज नाही. तर पहा, लघुलेखक श्रेणी 3साठी अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो जागा होत्या. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात कुठल्या पदासाठी अप्लाय केलं आहे कमेंटमध्ये देखील सांगा, जेणेकरून जशी अपडेट येईल मित्रांनो तशी सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. ऑफिशियल माहिती फक्त पाहायला भेटेल. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती की प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोडचं आता वेळापत्रक जे आहे ती प्रसिद्ध व्हायला सुरू झालेलं आहे. स्टेनोग्राफर पदासाठीची प्रोसेस सुरू झालेली आहे. इंटरव्ह्यूपर्यंतचं शेड्यूल सर्व आलेलं आहे मित्रांनो. असंच शिपाई हमाल पद आणि लिपिक पदाचं देखील होईल, परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो सेकंड आन्सर की आणि नॉर्मलायझेशनचे गुण तुमचे 100% येणार आहेत. कधीही मित्रांनो या महिन्यामध्येच प्रसिद्ध होऊ शकतात, कारण की आता प्रोसेस चालू झालेली आहे. तुम्ही म्हणाल की इकडं स्टेनोची प्रोसेस चालू आहे, मग ह्याचा त्याचा परिणाम होईल का तिकडं, काय ही प्रोसेस झाल्याशिवाय ती होणार का? तसं काही नाही मित्रांनो. TCS कडून येणार आहे तुमचं सेकंड आन्सर की आणि नॉर्मलायझेशन होणार आहे. TCS कडनं प्रोसेस होणार आहे. पुढची प्रोसेस जी आहे साफसफाई चाचणी असेल, इंटरव्ह्यू वगैरे असेल, ती प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टनुसार होणार आहे मित्रांनो. तोपर्यंत इकडाच होऊस तर मित्रांनो यांची स्टेनोची देखील प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. तर जसं अपडेट येईल तसं तुम्हाला दिलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.